सभापर्व भाग 66वा द्यूतपर्व पुढे चालू. दुर्योधन खत्ताला म्हणजेच विदुराला म्हणतो, अहो काका, तुम्ही तुमची लाडकी सून 5ही पांडवांची प्रिय पत्नी द्रौपदीला इथे घेऊन या. तिच्याकडून मी माझं कक्ष साफ करून घेणार आहे. ती ह्यापुढे आमच्या दास्या जिथे राहतात तिथे राहणार आहे. त्याचे ते उद्धटासारखे बोलणं ऐकून विदुर त्याला म्हणतोय, अरे कौरवांच्या ज्येष्ठा, तू अशी भाषा वापरून आगीत तेलवत आहेस हे तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे? तुला अजून लक्षात आलेलं नाही आहे की हे जे आज घडतंय ना ते केवळ तुझ्यामुळे आहे. त्यामुळे तू एका खोल दरीच्या काठावर जाऊन उभा राहिलेला आहेस. असं मूर्खासारखं बोलून तू अनेक सिंहांना आव्हान देतोयस. भयंकर विषाने सज्ज असलेले नाग तू तुझ्या दिशेने बोलवतोयस. अरे मूर्खा, आणखीन तंटा वाढवू नकोस. ती केवळ पांडवांची पत्नी आहे असं नसून ती द्रुपदाची मुलगी, दृष्टद्युम्नाची बहीण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचं भान तू ठेव. तसंच इतर असंख्य राजे तुझं वागणं पाहत आहेत, त्यापासूनही तुला धोका भविष्यात नक्की होणार आहे याची जाणीव असू दे. ते तुला आणि तुझ्या भावांना यमाकडे पाठवू शकतात. त्याशिवाय अशा दूताने कृष्णा तुमची गुलाम होत नाही. कारण जो स्वतः हारला आहे त्याला दुसऱ्या कोणालाही पणाला लावता येत नाही. हा नियम तू आणि तुझे मामा विसरले आहात का की काय? त्याशिवाय हा पहिला ठरल्याप्रमाणे मैत्रीपूर्ण खेळ होता. त्यामुळे त्यातील जिंकणं आणि हरणं दोन्हीही सत्याला धरून नाही आहेत. ज्याप्रमाणे बांबू वृद्ध झाल्यावर त्याला फुलं लागतात, त्याप्रमाणे धृतराष्ट्राने फसवून आपल्या भावाच्या मुलाचं, त्यांनी स्वकष्टाने कमावलेलं धन, सगळं काही हडपलेलं आहे हे सर्वजण पाहत आहेत. त्यात कुठला रे पुरुषार्थ आहे? तुझ्या पित्याला बुद्धिनाश झाला आहे. त्याला म्हातारपणी असा मोह होतो की ज्यामुळे केवळ वैराची बीजं पेरली जात आहेत. कोणीही कटू शब्दाचा उपयोग करू नये ज्यामुळे एखाद्याच्या हृदयाला दुःख होईल. आपल्या शत्रूला कोणी द्यूताच्या डावाने गुलाम करत नाही. खरे क्षत्रिय अशा गोष्टी करतच नाहीत. वेदांना अमान्य असलेली भाषा कुलीन लोक वापरतच नाही, जी तू माझ्याशी आणि द्रौपदीशी करतोयस. ह्या सगळ्या गोष्टींचे भयंकर परिणाम तुम्हा कौरवांना आणि त्यांच्या दोस्तांना भोगावे लागणार आहेत. त्यावेळी हा तुझा मामा शकुनी उपयोगाला येणार नाही आहे. तो वेळ न दवडता आपल्या गांधार देशाला निघून जाईल. म्हणून त्याच्या बोलण्यात तू रमलास ते तुम्हा कौरवांना फार महाग पडणार आहे. कटू आणि शत्रू निर्माण करते रे. त्याचे दूरगामी परिणाम होतही असतात. अशी अपमानकारक भाषा कोणीही सहसा विसरत नाही. त्यामुळे उद्याचे युद्ध होतच असतात. पांडवांची संपत्ती तुम्हाला पचणारच नाही आहे. ती विषासारखी तुम्हा सगळ्या कौरवांना जाळून टाकेल. म्हणून ती संपत्ती तू त्यांना शहाण्यासारखी परत कर. त्यांच्याशी शत्रुत्व तुम्हाला परवडण्यासारखं नाही आहे. एकदा द्यूतात जिंकलं म्हणून तुम्ही त्यांना हरवलं असं जर तू समजत असशील तर तू मूर्ख आहेस. क्षत्रिय द्यूताने कधीच हरत नाहीत. त्यांना हरवण्यासाठीच युद्ध करावं लागतं. क्षत्रिय कधीही गुलाम होत नाहीत. ते आज्ञा देतात, आज्ञा घेत नाहीत. म्हणून जर तू समजत असशील की त्या पांडवांना आणि द्रौपदीला तुम्ही गुलामासारखे वागवू शकाल तर तो तुमचा मोठा आणि घोर गैरसमजच आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, ही पंडूची मुलं तुम्हा धृतराष्ट्रांच्या मुलाचा द्वेष करीत नाहीत हे तुम्हाला त्यांचे चुलत भाऊ म्हणूनच समजतात. मग तू का त्यांचा द्वेष करतोयस? हे ऐकल्यावर उत्तर देण्यासाठी दुर्योधन म्हणतोय, हा युधिष्ठिर माझ्यापेक्षा मोठा आहे आणि हा भीम माझ्या एवढ्या वयाने आहे. म्हणून मी त्या दोघांचा द्वेष करतो. कारण जर मी मोठा असतो तर हस्तिनापुराचं राज्य कायदेशीरपणे माझं झालं असतं. इतर पांडवांचा मी द्वेष करत नाही कारण ते माझे प्रतिस्पर्धी नाही आहेत. उलट पक्षी मला त्यांच्याबद्दल विशेष करून नकुल आणि सहदेवांबद्दल अनुकंपा वाटते. परंतु त्यांचं या दोघांशी बांधलं जाण्यामुळे माझा नाईलाज होतो आणि म्हणून मी त्यांनासुद्धा यात खेचलेलं आहे. युधिष्ठिर आणि भीम माझा द्वेष करोत अगर न करोत, त्यांचं माझ्यापेक्षा ज्येष्ठ असणं हे सर्व शत्रुत्वाचं कारण आहे. अरे तू माझ्या चुलत्या मला कटुबोलाबद्दल मोठं भाषण देतोस, पण तुला माहीत आहे का तिथे इंद्रप्रस्थात माझी मय सभेत फजिती होत होती तेव्हा फक्त नकुल आणि सहदेव मला थोडासा दिलासा देत होते. आणि हा भीम आणि हा अर्जुन
त्याची पत्नी द्रौपदी मला कसे फिदी करून चिडवत होते हे तू पाहिलं नाही आहेस. तिथे मी रडकुंडीला आलो होतो, पण त्यांना माझी दया आली नव्हती. आज माझी पाळी त्यांना हसण्याची आलेली आहे आणि त्यांची पाळी रडण्याची आहे. हा नियतीचाच खेळ समज ना तू. ते ऐकून विदुर पुढे म्हणतोय, तुम्हा धृतराष्ट्रांच्या मुलांना ना साधे नियमही माहीत नाही आहेत का रे? की त्यांच्या द्वेषामुळे त्या नियमांकडे दुर्लक्ष झालं आहे हेही तुम्हाला समजत नाही आहे. तो नियम असा आहे की अप्रामाणिकपणा माणसाला मृत्यूनंतर नरकात ढकलतो. या खोट्या द्यूताच्या खेळामुळे दुर्योधनाबरोबर दुःशासन आणि इतर धृतराष्ट्राची मुलं नरकाच्या दिशेने जात आहेत. त्यांचं मला दुःख होतं आहे. दुर्बुद्धीने भ्रष्ट झालेली ही धृतराष्ट्राची मुलं माझं कधीही ऐकणार नाहीत. त्यांचं भलं चिंतनच केवळ वेडगळपणाचं ठरतं आहे. किंबहुना चांगला सल्ला न ऐकणं हा तर त्यांचा स्वभावच झाला आहे. अंध बाप आणि डोळे असूनही न पाहणारी आई त्यांच्या नशिबी आली आहे, याचाही कदाचित हा परिणाम असेल. त्यामुळे सतत चुकीच्याच दिशेने जाणारे अखेरीस कुरुवंशाच्या नाशाला कारणीभूत ठरणार आहेत. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 66वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 67वा, द्यूतपर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, तो जिंकण्याच्या कैफातून मत्त झालेला धृतराष्ट्राचा मुलगा विदुराकडे तुच्छतेने पाहत म्हणतो, अरे खत्ता, तुझा धिक्कार करतोय मी. असं बोलून तो नीच माणूस तिथे उपस्थित असलेल्या सेवकांना आज्ञा करतो की तो राणीवसात जाऊन द्रौपदीला खेचून सभागृहात आणेल. हे करताना त्या सभागृहात इतर ज्येष्ठ मंडळी आहेत त्याची तो अजिबात पर्वा करत नाही. तो त्या सेवकांना सांगतो, ह्या पांडवांना बिलकुल घाबरण्याचं कारण नाही आहे. त्या विदुराला सुद्धा भिण्याची गरज नाही आहे. तोच आता आम्हाला घाबरायला लागलेला आहे. आमचं हे मिळालेलं वैभव त्याला रुचत नाही आहे. तशी आज्ञा झाल्यावर ते सूत जातीचे सेवक लगबगीने पांडवांच्या दालनातील राणीवासात शिरतात. जणू काही सिंहाच्या गुहेतच जात आहेत. तिथे असलेल्या द्रौपदीला ते सांगतात की युधिष्ठिर पणात तिला हारलेला आहे, तेव्हा तिने मुकाट्याने त्यांच्याबरोबर बाहेर यावं, नाहीतर जबरदस्ती करून धृतराष्ट्राच्या घरी न्यावं लागेल. तिथे तुला काही दासींचं काम करावं लागेल असंही त्यांनी सांगितलं. ते ऐकल्यावर ती त्या सेवकाला विचारते, तू असं काय बोलतोयस? काय ते राजकन्येला पणात लावत आहेत? राजा खरोखरच जुगाराच्या व्यसनात फसलेला आहे. एरवी कोणी आपली पत्नी पणाला लावील का? त्याला दुसरं कोणी नाही मिळालं का बोलीसाठी? द्रौपदी विचारते. त्यावर तो सेवक तिला सांगतो, जेव्हा दुसरं काही उरलं नव्हतं तेव्हा त्यांनी आपल्याला पणाला लावलेलं आहे. प्रथम त्यांनी स्वतःच्या भावांना लावलं, नंतर स्वतःला लावलं आणि शेवटचा दैवाचा खेळ म्हणून त्यांनी आपल्याला लावला आहे आणि त्यातही तो हरलेला आहे. ते ऐकून ती त्या सुताला बोलते, अरे सुता, जा आणि त्या जुगारड्या युधिष्ठिराला विचार, त्यांनी कोणाला प्रथम लावलं आणि हारला, स्वतःला की मला? त्याचं उत्तर प्रथम आण आणि मगच मला न्यायला ये. वैशंपायन पुढे सांगतायत, तो संदेशवाहक सभागृहात येतो. द्रौपदीचा प्रश्न सांगतो तिथे सगळ्या जमलेल्या लोकांना. तो युधिष्ठिराकडे पाहून तो प्रश्न विचारतोय. तिने विचारलेलं असतं की तू कोणाचा मालक स्वतःला समजतोस? तू स्वतःला प्रथम हरवलंयस, मग मला कसं पणाला लावतोस? युधिष्ठिराकडे त्या प्रश्नाला उत्तर नव्हतं. तेव्हा दुर्योधन म्हणतोय, त्या राजकन्येला प्रथम इथे आणावं. इथे येऊन तिला जे विचारायचं आहे ते विचारावं. इथे जमलेल्या सगळ्यांना ऐकू आलं पाहिजे त्या दोघातील संभाषण. तो इमानदार संदेशवाहक तो संदेश घेऊन पुन्हा एकदा राणीवशात गेला. तो ते करताना खूपच अस्वस्थ दिसत होता. तो तिथे जाऊन कृष्णेला दुर्योधन काय बोलला ते सांगतोय आणि तिला बरोबर येण्याची विनंतीही करतोय. त्यालासुद्धा असं वाटतं की कौरवांचा अंतकाळ समीप आलेला आहे. तो संदेशवाहक बोलतो, हा अविवेकी राजा त्याची सगळी सत्ता आणि वैभव लवकरच नष्ट करणार असं दिसतंय. द्रौपदी त्या संदेशवाहकास बोलते, कदाचित असं काही अघटित व्हावं असं विधात्याच्या नियोजनात असावं असं दिसतंय. आनंद आणि दुःख सगळ्यांच्या भाग्यात येत असतंच, मग तो शहाणा असेल किंवा अक्कलशून्य असेल, परंतु नैतिकता ही सर्वश्रेष्ठ असते. तिचा अव्हेर करणारा मात्र मूर्ख ठरतो. नैतिकता सगळ्यांना दुवा देत असते. कौरव जर ती नैतिकता त्याग करणार असतील तर त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही. आता तू पुन्हा सभागृहात जा
आणि माझं हे बोलणं तिथे जमलेल्या नीतिमान वडीलधाऱ्या मंडळींना सांग. वैशंपायन पुढे सांगतायत, तो सूत जातीचा संदेशवाहक तो निरोप घेऊन सभागृहात आला. त्याने जे कृष्णा बोलली ते तसंच तिथे सगळ्यांना सांगितलं. ते ऐकून सगळे वडीलधारी माणसं खाली मान घालून बसलेले होते. एक शब्दही कोणी बोलू शकत नव्हता. तरीही परिस्थितीचा अंदाज घेऊन युधिष्ठिर आपला एक संदेशवाहक तिच्याकडे पाठवतो. असा निरोप घेऊन की जरी तू मासिक पाळीत असल्यामुळे एका वस्त्रात असली तरी तुझी नाभी दिसत असली तरीही सभागृहात त्वरित निघून ये आणि सासऱ्यांच्या पुढे तिची कैफियत मांडावी. तो हुशार संदेशवाहक तडकाफडकी द्रौपदीकडे जातो. युधिष्ठिराचा निरोप तिला सांगतो. त्यात युधिष्ठिराचा उद्देश तो तिला समजून सांगतो आणि त्या परिस्थितीत अडकलेले ते शक्तिमान पांडव शब्दात अडकल्यामुळे असहाय्यपणे एकमेकांच्याकडे पाहत राहतात. पांडवांची इथे हलाखीची परिस्थिती पाहून तो नीच प्रवृत्तीचा त्याच्या मनातल्या मनात खुश झालेला खलपुरुष त्यांच्या डोळ्याला डोळा लावून त्याच्या संदेशवाहकाला म्हणतो, त्या दासीला खेचून आण. आम्ही कौरव तिच्या प्रश्नाची उत्तरं देण्यास तयार आहोत. तो आज्ञाधारक सेवक ती आज्ञा अंमलात आणण्यासाठी निघतो. पण त्याच्या मनात द्रौपदी काय करेल याबाबत घाबरलेला असतो. त्यामुळे तो सभागृहातील सगळ्यांना विचारतो, मी पांडवांच्या राणीला काय बोलू. ते त्या घाबरलेल्या सेवकाचं असहाय्य अवस्थेतील उद्गार ऐकून आपल्या धाकट्या भावाला तो आज्ञा करतो, अरे दुःशासना, हा सेवक वृकोदराला घाबरलेला आहे म्हणून तूच जाऊन त्या यज्ञसेनाच्या मुलीला, जी आत्ता आपली दासी झालेली आहे, तिला जबरदस्तीने खेचून घेऊन ये. आपले शत्रू तुर्तास आपल्या मर्जीचे दास झालेले आहेत. या दैववादी मूर्खाच्या अविचारी कृत्यामुळे ते आता आपले दास झालेले आहेत. त्यांना अजिबात घाबरू नकोस. ते ऐकून तो लाल झालेल्या डोळ्याने तो कौरव उठतो. तडक त्या पांडवांच्या दालनात बेधडक शिरतो. तिथे द्रौपदीला उद्धटपणाने बोलतो, अगं ए कृष्णे, पांचालच्या राजकन्ये, तुला आम्ही कौरवांनी जिंकलेला आहे म्हणून तू कमलनयना आत्ताच्या आत्ता सभागृहात येऊन आम्हा कौरवांना तुझे पती म्हणून जाहीर कर. त्याशिवाय तुला दुसरा पर्याय नाही. तुला आम्ही वैध मार्गाने आमचं केलेलं आहे. तू आता आमची झालेली आहेस. आणि ते ऐकल्यावर ती फिक्की पडलेली राजपुत्री झटकन धावत धावत तिच्या सासऱ्यांच्या कक्षाकडे निघते. तिथे धृतराष्ट्राच्या घरातील इतर महिला हजर होत्या. ते पाहून मोठ्या रागाने तो क्रूर कर्मा दुःशासन तिच्या मागून धावत गेला. तिच्या केसांना धरून त्यांनी पकडलं आणि ते लांब आणि कुरळे केस त्याच्या हातात राहीनात. जे केस राजसूय यज्ञाच्या प्रसंगी मंत्राने संस्कारित केलेले होते ते आता एका दुष्कर्म्याच्या हातात आलेले होते. दुःशासन पांडवांच्या बाबत भीती न बाळगता तिला तसंच खेचत खेचत सभागृहाकडे आणायला लागतो. त्यामुळे ती सम्राज्ञी संतापाने आणि भीतीने थरथरत होती. एवढे शूरवीर पती असूनही तिची अशी अवस्था झालेली होती आणि ती अस्पष्ट आवाजात ओरडत होती, अरे चांडाळा, तुला असं करताना लाज कशी नाही वाटली? मी ऋतुस्नात आहे. अशा परिस्थितीत कोणाही स्त्रीला असं वागवायचं नसतं. परंतु त्या ओरडण्याचा त्या नीच माणसावर काहीही परिणाम होत नव्हता. द्रौपदी त्यानंतर फक्त कृष्णाचाच धावा करायला लागली. दुःशासन मात्र तिला सांगत असतो की तू आता आमची दासी झालेली आहेस. तुला आमच्या नोकराच्या ठिकाणी राहावं लागेल, आमच्या मर्जीप्रमाणे वागावं लागेल. द्रौपदीचे ते हाल होताना द्वारकेत असलेला कृष्ण त्याच्या दिव्य दृष्टीने पाहतो. तिची आर्त किंकाळी त्याला ऐकू येते. तिचा धावाही तो समजतो आणि तिची ही अवस्था होण्यास कोणीही जबाबदार असतो तो ते सहन करू शकत नाही. आणि त्याच वेळी कृष्णा विचार करत असते की मी अशा अवस्थेत तिथे त्या पुरुषात जाणं अयोग्य आहे. मला कोण वाचवेल? जो वेदांचा ज्ञाता आहे, जो ज्ञानी आहे, असा कृष्णच मला ह्यातून वाचवू शकतो. द्रौपदी तशा अवस्थेत ओरडत असते, अरे नीचा चांडाळा, अशा अवस्थेत मी असताना तू मला फरफटत का नेतोयस? माझ्या अंगावर जास्त कपडे नाही आहेत आणि ते सुद्धा सुटले तर काय होईल? माझे पती जे जगातील सर्वश्रेष्ठ योद्धे आहेत ते कधीही सहन करणार नाहीत. मला समजतं आहे की ते तूर्त वचनात अडकलेले आहेत, पण वचनाची सुद्धा मर्यादा असते ना. त्यापुढे वचनबंधन पाळायचं नसतं, कारण
त्या नैतिकतेला अर्थ उरत नाही. नैतिकता ही सत्याच्या संरक्षणार्थच पाळायची असते. असत्याचे जर तशा नैतिक बंधनांनी फावणार असेल तर ती नैतिकता आणि त्यातून उत्पन्न होणारी बंधनं पापकारक ठरू शकतात. नैतिकतेचे नियम तोच समजू शकतो ज्याला सूक्ष्म ज्ञान आहे. एरवी नैतिकतेच्या नियमांच्या सबबीखाली अनैतिकतेचाच प्रचार होत असतो. माझ्या पतीत काही दोष असेल हे मला पटत नाही. त्यांचे गुणच जास्त मला भावतात. परंतु अरे दैवा, खरं काय आहे त्यांच्या संभ्रमात मी अडकलेली आहे. माझा पती इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो की त्यांनी त्याच्या पत्नीला ती मासिक पाळीच्या काळात असतानासुद्धा पणाला लावलं आहे. कुलीन क्षत्रियांचे वागण्याचे नियम तो इतक्या लवकर विसरला. खरोखरच मला पणाला लावलं आहे का हा सगळा कौरवांचा बनाव आहे? खरंच माझा लिलाव युधिष्ठिराने द्यूतात मांडला असेल, नाहीतर माझे कुरुपती असे निशब्द मान खाली घालून बसलेच नसते. ते पहा, द्रोण आणि भीष्म गुपचूप कसे अशा स्थितीत बसू शकतात. त्यात ते माझे काक सासरे विदूर, नैतिकतेचा साक्षात अवतार, न्याय देवताच जणू काही, ते सुद्धा कसे निशब्द झालेले आहेत. हे सगळे पराक्रमी राजे असे शांतपणे खाली मान घालून बसलेले आहेत. काही अंदाजसुद्धा करता येत नाही आहे. हे सगळं अघटित आहे. माझ्यावरचा विश्वास उडण्याची वेळ आलेली आहे. माझ्यावर सगळ्यांच्या समक्ष घोर अन्याय होत असताना ते असत्याविरुद्ध उभे राहणारे आज का काही बोलत नाही आहेत? वैशंपायन पुढे सांगतायत, अशा प्रकारे हवालदिल झालेली ती नाजूक शरीरयष्टी असलेली कृष्णा मोठमोठ्यांदा आकांत करीत असताना तो कौरव तिला केसाने पकडून फरफटत ओढत सभागृहाकडे आणत असतो. द्यूताच्या मंचावरती आणली गेली. आता ती संतापलेली, तितकीच हताश झालेली यज्ञसेनाची असहाय्य यज्ञकन्या आपल्या पराक्रमी 5ही पतींच्याकडे रागाने पाहत असते. तिला स्पष्टपणे दिसते की तिचे 4ही पांडव अत्यंत क्रुद्ध अवस्थेत तिथे बसलेले होते. हा काय प्रकार आहे हे तिच्या अजूनही लक्षात आलेलं नव्हतं. तिच्या अशा स्थितीत तिथे कौरवांनी आणल्यामुळे ते भयंकर संतापलेले तिला दिसत होते. वैशंपायन पुढे सांगतायत, त्या पांडवांना त्यांचं राज्य गेलं त्याचं दुःख नव्हतं, ते दागिने, ते रत्न, जडजवाहीर. परंतु द्रौपदीच्या त्या तिरस्कार व्यक्त करणाऱ्या दृष्टीने ते जास्त अस्वस्थ झालेले दिसत होते. कृष्णाला एका हातात तिचे सुटलेले केस पकडून तो दुःशासन तुच्छपणे पांडवांच्याकडे पाहत, ज्यात छद्मीपणा परिपूर्णपणे भरलेला होता, तिला म्हणतो, अगं आमच्या दासी. एवढं बोलून तो आणि इतर त्याचे दोस्त जोरजोराने हसत ओरडायला लागतात. ते पाहून त्यातील कर्ण विशेष खुश झालेला दिसतो. तो टाळ्या वाजवून त्याला साथ देत असतो. त्याचा मामासुद्धा त्यात भर घालत असतो, तेही टाळ्या वाजवून. ते सगळेच कौरवांच्या बाजूचे असे वागत असतात जणू काही दुःशासनाने मोठी लढाई जिंकलेली असावी. इतर कौरव जरी खुश दिसत होते, त्यात तर दुर्योधन विशेष खुश दिसत होता. बाकीचे सभागृह ते दृश्य पाहून शरमेने खाली मान घालून होते. तिथे जणू सुसंस्कृततेचा बळी दिला जात आहे आणि हे सगळे स्वतःला कुलीन म्हणवणाऱ्या कुरु घरात होत होतं. तिला अशा रीतीने आणलेलं पाहून भीष्म कृष्णाकडे पाहत बोलतो, मुली, तुझं भलं होवो. एक गोष्ट समजून घे, नैतिकता तरल असते. त्यामुळे तुझ्या प्रश्नाचं अचूक उत्तर मला देता येत नाही आहे. तरीसुद्धा जे मला वाटतं ते मी तुला सांगतो. आपल्या सामाजिक मान्यतेनुसार पत्नी पुरुषाची संपत्ती असं समजलं जात आहे. किंबहुना बहुतेक स्त्रियासुद्धा तेच पती पत्नीतील नातं योग्य समजतात. तरीसुद्धा युधिष्ठिरांनी त्या नात्याचा इथे जसा वापर केलेला आहे ते मात्र मला अयोग्य वाटतं. कारण ते नैतिकतेच्या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध आहे. कारण मालकी वस्तूची आणि माणसांची यात मोठा फरक असतो. दुसरा भाग ह्या बाबतीत असा आहे की द्यूताच्या नियमानुसार 2 तुल्यबळ खेळ खेळू शकतात, जसं द्वंद्वात असतं. इथे युधिष्ठिराला माहिती होतं की शकुनीच्या योग्यतेचा तो नाही आहे.
तरीही त्याच्याशी तो द्यूत खेळण्यास तयार झाला आणि शकुनींनी सुद्धा ते मान्य केलं. अशा व्यस्त परिस्थितीत दोष हा युधिष्ठिराचाच दिसतो. त्याने द्यूत खेळण्यासच नकार दिला असता तर हे घडलंच नसतं आणि म्हणूनच युधिष्ठिर दोषी ठरतो आणि त्यात हरल्यानंतर तो त्याच्या पत्नीला पणाला लावतो. हे सुद्धा अक्षम्य चुकीचं होतं. युधिष्ठिराच्या अंधदैववादामुळेच हे घडलेलं आहे असं माझं मत झालेलं आहे. ते भीष्माचं ऐकून द्रौपदी म्हणते, माझ्या पतीला प्रथम पाहुणे म्हणून बोलवायचं, मैत्रीपूर्ण सांगून अमैत्रीपूर्ण असा द्यूताचा डाव मांडायचा, त्यात कोणती नैतिकता आपण पाहिली आजोबा? मैत्रीपूर्ण द्यूत आणि खरा अटीतटीचा द्यूत यात फरक असतो. परंतु हा द्यूत मैत्रीपूर्ण नव्हता म्हणून तो आणि त्यातील जिंकणं किंवा हारणं कोणत्याही नैतिकतेच्या नियमाने योग्य ठरत नाही. मैत्रीपूर्ण सांगून अटीतटीचा द्यूत खेळून शकुनीने गुन्हाच केलेला आहे. ह्याचे परिणामसुद्धा खोटेच ठरवले पाहिजेत, कारण खोटं बोलून ते हा खेळ खेळत होते. पांडवांच्या राजाला खोटं बोलून त्याच्या द्यूताच्या व्यसनाचा गैरफायदा घेतला गेला आहे आणि म्हणूनच हा सगळा खेळ अवैध ठरतो. त्याचे परिणामसुद्धा तितकेच अवैधच ठरतात. एखाद्या माणसाच्या विशिष्ट कमजोरीचा वापर करून त्याच्याशी मैत्रीच्या नावाखाली अमैत्रीपूर्ण खेळ करणं कोणत्या न्यायाच्या मर्यादेत येतं ते मला सांगा. पाहुण्यांवर अशा रीतीने दबाव आणणं हे कसं न्यायाला धरून होतं? वस्तुतः खेळ खेळायला जायलाच नको होतं, पण तुमच्यासारख्या ज्येष्ठांनी त्याला चालू देऊन कोणती नैतिकता सिद्ध केली ते मला सांगा. जर माझ्या पांडवांची संपत्ती कौरवांना पाहिजे होती तर ते तसं सांगते ना, तरी माझी खात्री आहे की माझ्या 5ही पतींनी ती त्यांना स्वखुशीने दिली असती. कारण पुन्हा तितकी संपत्ती कमवणं माझ्या पतींना मुळीच अवघड नाही आहे. पण प्रामाणिकपणाचा लवलेश नसलेले ते अशा अन्यायकारक गुन्हेगारी स्वरूपाच्या योजना करीत राहिले आणि आपण बुजुर्ग ते निमूटपणे पाहत राहता. हे कोणत्या नैतिकतेत बसलं ते आता मला सांगा. नैतिकता तरल असते अशी सबब सांगण्यात काय अर्थ आहे आजोबा ते मला सांगा. तरीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे विदुर काका त्याला विरोध करत असताना आपण कुटुंबाचे ज्येष्ठ गप्प का बसला होतात? विदुर काकांच्या मताची बाजू का घेत नव्हतात? तुमच्या घरात असेच का सुनांना वागवतात? स्वतःला कुलीन क्षत्रिय म्हणून घेण्याच्या योग्यतेचे आपण राहिलेले नाही आहेत हे तुमच्या लक्षात येतं आहे का आजोबा? माझ्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं द्या. वैशंपायन पुढे सांगतायत की ते बोलून अगतिक झालेली ती कृष्णा उभी होती आणि तिच्या बोलण्याचा यत्किंचितही परिणाम झाला नसल्यासारखा दुःशासन तिला शिव्या देतच असतो. तेवढ्यानी समाधान न झाल्याप्रमाणे तो तिचं आधीच सैल झालेलं एक वस्त्र तिच्यापासून काढून तिला सगळ्यांच्या पुढे नग्न करण्याचा प्रयत्न सुरू करतो. या सगळ्या प्रकाराने संतापलेला तो वृकोदर आता द्रौपदीच्या युक्तिवादाने प्रभावित झाल्यामुळे क्रोधाने युधिष्ठिराकडे पाहतो. त्याचा संयम सुटतो. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 67वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 68वा, द्यूतपर्व पुढे चालू. भीम उठून उभा राहतो आणि म्हणतो, अहो युधिष्ठिर, जुगारी लोकांच्या घरात बऱ्याच नीतिशून्य बायका असतात. तरी ते जुगारी लोक आपल्या खेळाच्या मस्तीत त्या बायकांना पणाला लावत नाहीत. कितीही संपत्ती आणि इतर गोष्टी पणाला लावल्या तरी ते त्यांच्या बायका, मुलं, सैनिक, दास आणि दास्या यांची बोली करत नाही. अशी बोली द्यूताच्या कोणत्याही नियमात बसत नाही. स्वतःचं राज्य आणि स्वतःला पणात लावणं असं काहीही खऱ्या द्यूतात मान्य नसताना तू ते का केलं आहेस? तू मला आणि माझ्या भावांचा सौदा केला आहेस. मी काही बोललो नाही, कारण आम्ही आमच्या मातेला शब्द दिलेला आहे, आम्ही तुझ्या सगळ्या आज्ञांचं विनाशर्त पालन करू. पण तुझं या निष्पाप यज्ञेच द्रौपदीला पणाला लावणं मला अजिबात आवडलेलं नव्हतं आणि ज्या अर्थी तिने तुझा असा काहीही अधिकार तिच्यावर नाही असं म्हटल्यावर मी तुला आता या सगळ्या बेजबाबदार वागण्याचा जाब विचारणार आहे. असं बोलून तो महाबली वृकोदर त्याच्या धाकट्या भावाला म्हणतो, अरे सहदेवा, थोडा विस्तव घेऊन ये. असं बोलून नंतर तो बलशाली भीम दुर्योधनाकडे पाहून गरजतो, त्या शकुनीला इथे आण. मला त्याचीसुद्धा दखल घ्यायची आहे, कारण मैत्रीपूर्वक द्यूताचं नियम त्याला मला सांगायचे आहेत.
असं विचारण्याचं कारण जे घडत आहे ते विशेष करून दुर्योधनाची भाषा, वागणं, दुःशासनाचं द्रौपदीचं वागणं हे आणि इतर सगळे कुठल्या प्रकाराच्या मैत्रीत येतात ते मला समजून घ्यायचं आहे. ते भीमाचे कठोर उद्गार ऐकून अर्जुन उठून त्याला म्हणतो, माझे ज्येष्ठ, आजपर्यंत आपण अशा रीतीने युधिष्ठिराशी कधीही पूर्वी बोलल्याचं मला स्मरत नाही आहे. ह्या दुष्ट लोकांचा तुझ्यावर दुष्परिणाम तर झाला नाही आहे ना? आपण आपली नैतिकता सांभाळणं अशा परिस्थितीत आवश्यक आहे असं तुम्हाला वाटत नाही आहे का? मला वाटतं अशा वागण्याने तू आपल्या वैऱ्यांच्या इच्छा पूर्ण करत आहेस, म्हणून जरा दमानी घे. आपल्या गुणी वडील भावाचा अशा रीतीने उपमर्द करणं तुझ्या नैतिक मूल्यात बसतं का? गोष्टी कशा घडत गेल्या ते पहा. प्रथम कौरवांनी पापबुद्धीने प्रेरित होऊन आपल्याला पाहुणं म्हणून बोलवलं. त्यामुळे पाहुण्यांचे नैतिक नियमांचं बंधन आपल्या मोठ्या भावाला पाळावे लागले. त्यात त्याला त्याच्या मर्जीविरुद्ध द्यूतही खेळावा लागला. जरी द्यूत खेळणं त्याला आवडत असलं तरीही असा खोटा द्यूत तो कधीच खेळत नाही हेही तू चांगलं जाणत आहेस. सुरुवातीलाच अजातशत्रू शकुनीला म्हणला होता की तो जो द्यूत मांडतो आहे तो अनैतिक आहे. तरीही पाहुण्यांच्या मर्यादा पाळण्याच्या उद्देशाने तो खेळत राहिला आणि त्याचा परिणामस्वरूप जे घडलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं जे युधिष्ठिरानं केलं ते प्रस्थापित नैतिक मूल्यांच्या प्रमाणे योग्य होतं. ते ऐकून भीम त्याला जाब देतो, जर अशा रीतीने बेजबाबदारीने वागणं ज्यामुळे आपल्या पत्नीला द्रौपदीला पणाला लावणं जर योग्य असेल तर मी त्याचे दोनही हात उखडून आत्ता बाजूला काढतो आणि विस्तवात भाजून टाकतो. असं बोलून तो त्याचे प्रचंड हात जोराने उखडण्याच्या आविर्भावात हलवतो. वैशंपायन सांगतात, वातावरण आता तापत आहे हे पाहिल्यावर दुसरा एक कौरव विक्रांत पुढे येतो आणि विचारतो, अहो राजन, यज्ञसेनीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याची कृपा करावी. जर आपण सगळे अयोग्य मार्गाने हे सर्व करत आलो असलो तर लवकरच आपण सगळे नरकात जाऊ. पुढे तो विक्रांत भीष्म, धृतराष्ट्र, द्रोण आणि कृप यांच्याकडे अंगुली निर्देश करत त्याचा प्रश्न त्या कुरु परिवारातील वडीलधाऱ्यांसाठी आहे असं दाखवतो. त्याला त्या बुजुर्गांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे असंही तो दाखवतो. पुढे तो त्यांना विचारतो, जर यज्ञसेनेच्या म्हणण्यानुसार हा सगळा प्रकार मैत्रीच्या नावाखाली चालवून प्रत्यक्षात मात्र वैरपूर्ण होता तर मग हे वडीलधारे जे ज्ञानी आहेत आणि काही तर अवतारी आहेत का ते पाहत बसलेत? त्यांनी ह्या सगळ्या प्रकाराला वेळीच आक्षेप का घेतला नाही? त्याचप्रमाणे हे जमलेले राजे आहेत त्यांनीसुद्धा का आक्षेप घेतला नाही? त्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या दृष्टीने या सगळ्या प्रकारावर आपापलं मत काय आहे ते सांगावं. त्यात जिंकणं आणि हरणं याचा विचार नसावा. केवळ नैतिकतेच्या दृष्टिकोनाचीच बाजू पाहावी. पुन्हा पुन्हा तो विकर्ण त्या जमलेल्या राजांना त्यांचा अभिप्राय काय आहे असं विचारत राहतो, पण कोणीही त्याला एका शब्दानेही उत्तर देत नाही. फक्त हातापायांची चुळबुळ करण्यापलीकडे ते राजे काहीही करू शकत नव्हते. त्यांची असह्यता स्पष्टपणे दिसत होती. त्यांच्याकडे द्रौपदीच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं. आणि शेवटी तो राजपुत्रच म्हणतो, तुम्ही उत्तर द्या, अगर देऊ नका, परंतु मी मात्र माझं उत्तर तुम्हाला देतो. त्याचं कारण काय आहे? ज्यामुळे हे इथे जमलेले राजे का उत्तर देत नाही आहेत त्याचं कारण असं आहे, सर्व राजे बाईकडे एक उपयोगाची गोष्ट किंवा उपभोगाची गोष्ट समजून पाहतात. राजे त्यांचा समय शांततेच्या काळात शिकार, जुगार, नशा आणि बाई ह्यात व्यतीत करीत असतात. ही 4 व्यसनं आजच्या राजांना कमजोर करीत आहेत. ह्या 4 गोष्टींमुळे हे राजे दुर्व्यसनी झालेले आहेत. त्यांचा विवेक नष्ट झालेला आहे आणि त्यामुळेच हे राजे ह्या गोष्टीमुळे जे अन्याय उत्पन्न होतात ते थांबवू शकत नाही. हे पंडूंचे पुत्रसुद्धा त्याला अपवाद नाही आहेत. म्हणूनच तो इंद्रप्रस्थाचा नरेश त्याच्या पत्नीला तिच्या या अशा परिस्थितीत द्यूतात बोलतो आणि हरतो. त्याला त्याच्या दैवाने मदत केलेली नाही आहे, कारण अशा दुर्व्यसनी पांडवांच्या राजाला जो नैतिकतेच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे अनैतिक कारवाया करण्यात गुंतलेला आहे. आज या घटनेमुळे सगळ्यांना हे पांडव, विशेष करून युधिष्ठिराचं खरं स्वरूप बाहेर आलेलं आहे आणि ते त्याच्या पत्नीने उघड केलं म्हणून ते कोणालाही नाकारता येणार नाही. त्या निष्पाप राजकन्येची काय अवस्था झाली आहे पहा.
कदाचित ती तिच्या मनातल्या मनात स्वतःच्या दैवाला दोष देत असेल, ज्यामुळे तिचा संबंध ह्या व्यभिचारी पांडवांशी झाला. माणसाच्या दैववादी असण्याचा आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याचा मूर्खपणा म्हणजे काय, ते ह्या स्वतःला नैतिकतेचा पुतळा समजणाऱ्या युधिष्ठिराने दाखवून दिलेलं आहे. तेवढ्यानेही झालेलं नाही आहे. म्हणून की काय, अर्जुन त्या नीच मोठ्या भावाचं समर्थन करताना दिसत आहे. तो महाबली भीम योग्य तेच करण्यासाठी तयार झाला असताना हा दुसरा व्यभिचारी धनंजय त्याला तो योग्य निर्णय घेण्यापासून कसा अडवत आहे ते पहा. विशेष म्हणजे अहो राजांनो, ह्याच पांडवाने त्या यज्ञजाला द्रुपदाच्याकडे झालेल्या तिच्या स्वयंवराप्रसंगी जिंकलेलं होतं. ते पाहता आम्ही समजत होतो की तो तिची बाजू घेऊन ह्या अजातशत्रूला आवरेल. पण कसलं काय, त्यालासुद्धा त्याच्या पत्नीच्या संरक्षणापेक्षा त्याच्या नालायक मोठ्या भावाच्या इब्रतीचं पडलेलं आहे. आणि यावरूनच एक गोष्ट स्पष्ट होते की आज ह्या पंडुपुत्रांचं खोटेपण सिद्ध झालेलं आहे आणि ते सुद्धा त्यांच्या सर्वांच्या समाईक पत्नीने केलेलं आहे. मी सर्व कौरवांच्या वतीने सांगू इच्छितो की आज आमच्या भाऊजाईने खरी लढाई जिंकलेली आहे. तिचे हक्क कोणीही नाकारू शकणार नाही. असं बोलणं झाल्यावर धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन त्याला अडवत बोलतो, अरे विकर्णा, तू अजून लहान आहेस. त्याप्रमाणे तुझे विचार आहेत. तो रागावलेला असतो. तो त्याच्या भावाला बोलतो, तू एखाद्या म्हाताऱ्यासारखं हे सांगत असला तरी त्याच्यात तथ्य नाही आहे. तुझा दावा आहे की द्रौपदी बरोबर आहे ते अयोग्य आहे, कारण युधिष्ठिराने तिला त्याची मालमत्ता सांगून पणाला लावलेली होती. अशा परिस्थितीत ती काहीही बोलली तरी त्यात काहीही अर्थ उरत नाही. तिला योग्य समजण्याचा मूर्खपणा तू करत आहेस म्हणून तू गप्प बैस. सुवलापुढे तिला युधिष्ठिराने पणाला लावलं असताना आणि तो हरला, मग ती कशी योग्य ठरते? तिच्या प्रश्नांची दखल घेण्याची गरजच काय आहे? एका दासीच्या प्रश्नाची दखल घेण्या इतके हे इथे जमलेले राजहीन नाही आहेत. तू तिला अशा रीतीने तिच्या एका वस्त्रात आणलं हे अयोग्य आहे, ते सुद्धा निरर्थकच आहे. तुला माहीत आहे का की देवांनी जे नैतिकतेचे नियम केलेले आहेत त्याप्रमाणे एका स्त्रीला फक्त एकाच पतीबरोबर जीवन व्यतीत करायचं असतं. मग असं असताना ही कृष्णा 5 पुरुषांबरोबर संसार करीत आहे. त्याचा अर्थ ती उलटा आहे. अशा स्त्रीला काहीही प्रश्न विचारण्याचा अधिकार नसतो. तुझ्या न्यायाच्या कल्पना सामान्य समाज कधीच मान्य करणार नाही. त्याकरता अशा रीतीने तिला खेचत आणण्यात आम्हा पुरुषांच्या जगात काहीही गैर नाही. तू उगाचच मोठेपणाच्या गोष्टी करू नकोस. अशा बायकांना असंच सभेत आणायचं असतं. त्यात काहीच गैर नाही आहे. त्यांना कोणीही वाली नसतो. त्यात तुला आश्चर्यचकित होण्यासारखं काहीच नाही आहे. त्या सगळ्या पांडवांचं जे काही आहे ते सगळं शकुनीने वैध मार्गाने जिंकलेलं आहे. हा वरकर्णी जे शहाणपणाचं बोलतं आहे त्याचं कारण तो अजून लहान आहे. तो अजून पुरुषांच्या जगात कसं काम होतं त्याबद्दल अज्ञानी आहे. तो त्याच्या आईच्या कुशीत असलेल्या बालकासारखा बोलत आहे. दुर्योधन आज्ञा करतो की ते पांडव त्यांचे कपडे काढतील आणि ते ऐकताच सगळ्या पांडवांनी त्यांचे वरचे वस्त्र खाली फेकून दिलं. ते झाल्यामुळे उत्तेजित झालेला तो कौरव कृष्णेचं वस्त्र फेडण्यासाठी सरसावतो. त्यामुळे व्यथित झालेली द्रौपदी जनार्दनाचा धावा करायला लागते. वैशंपायन पुढे सांगतायत, जेव्हा दुःशासन तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे होतो तेव्हा कृष्णा जनार्दनाला जोरजोराने हाका मारू लागते. अरे गोविंदा, अरे हरी, अरे तू जरी द्वारकेला असलास तरी मला तुझ्याशिवाय कुणाचाही आधार नाही. ती मोठमोठ्यांदा असं ओरडून कृष्णाला हाका मारत होती. ती पुढे त्या विश्वनाथाला हाका मारते, अरे वृंदावनाच्या गोवर्धना, केशवा, तू हे काय होत आहे हे पाहत आहेस ना? माझा विनाकारण अपमान होत आहे. अहो लक्ष्मीवरा, वृंदावनाच्या व्रजनाथा, सर्व विघ्नहर्त्या, अरे जनार्दना, कृपा कर आणि मला ह्या कौरवांच्याकडून होणाऱ्या आपत्तीपासून वाचव. अरे कृष्णा, लक्ष्मीवरा, तू महान योगी आहेस, विश्वाचा श्वास आहे, जगन्नियंता आहेस. गोविंदा, मला फक्त तूच वाचवू शकशील रे. मी मोठ्या अडचणीत आहे, धावून ये रे कृष्णा. या नराधमांच्या कौरवांच्या मध्ये मी एकटी झालेली आहे. अशा रीतीने मोठ्या अवघड परिस्थितीत असलेली ती कृष्णा दामोदराला हाका मारीत असते. त्या तीव्र चिंतेने व्यथित झालेली कृष्णा सारखी जनार्दनाला मोठमोठ्यांदा हाक मारीत असते. ती
तिचा चेहरा दोन्ही हातांनी झाकून सारखी कृष्णाला बोलवत असते. ती प्रार्थना तिन्ही जगाच्या मालकाला ऐकू जाते. तिची ती आर्त हाक त्याला समजते आणि त्याच्या दैवी सिद्धीमुळे तो अदृश्य असा त्या सभागृहात येतो. त्याला ते दिसतं की तो दुःशासन आता तिची लाज चव्हाट्यावर आणणार असतो. तो त्या सभागृही पाहतो. बाकीचे सगळे गुपचूप बसलेले होते. जसे तो कौरव तिचे कपडे खेचायला लागतो तसंच तिच्या अंगावर नवीन कापड चमत्कारिकपणे येत होतं. तो नराधम पुन्हा पुन्हा ते उत्पन्न झालेले कपडे ओढून काढत होता आणि पुन्हा पुन्हा नवीन कापडं तिच्या अंगावर अवतरत होते. तो कौरव ती कापडं काढून काढून शेवटी थकला, परंतु तिच्या अंगावरील कापड येणं चालूच होतं. तो प्रकार पाहून त्या सभेत उपस्थित असलेले सगळे राजे थक्क झाले. द्रौपदीला कृष्णाचं संरक्षण असल्याचं सिद्ध होत होतं. सर्व सभागृह उठून द्रौपदीची वाहवा करू लागले. कौरव मात्र तो प्रकार पाहून अवाक झालेले होते. दुःशासन ती कापडं काढण्याचं थांबतो. सगळे आता धृतराष्ट्राच्या मुलांची निर्भत्सना करू लागतात. त्यामुळे उत्तेजित होऊन महाबली भीम त्याचे हात आवळत आणि ओठ चावत त्या जमलेल्या सभेत मोठ्या गर्जनेने जाहीर करतो की मी भीम आज जाहीर करतो, जसे आजपर्यंत कोणीही आव्हान दिलेलं नाही आहे. अहो समस्त जगभराच्या क्षत्रियांनो, ह्या कौरवांचा नाश मी करणार आणि त्यासाठी युद्ध होणार. त्याशिवाय मी माझ्या पूर्वजांच्या गतीला जाणार नाही. जबरदस्तीने त्यांच्यावर युद्ध लादून त्या नराधमांचं रक्त नाही प्यायलो तर मी माझं नाव घेणार नाही. वैशंपायन पुढे सांगतात, ती भीम प्रतिज्ञा ऐकून त्या सभेत असलेल्या मंडळींच्या अंगावरील केस ताठ उभे राहतात. त्यातील सर्व राजे कौरवांची निंदा करायला लागतात. दामोदरांनी घडवलेल्या चमत्कारामुळे पारडं उलटलेलं होतं. तिथे रंगीबिरंगी कपडे एक मोठा ढीग होऊन पडलेले होते. शकुनीसह सगळे कौरव घाबरून गेले होते. त्यांची बोलतीच संपली होती. प्रत्यक्ष भगवंताने कौरवांचा धिक्कार केला होता. आणखीन काय पाहिजे? आता एकेकांना कंठ फुटले आणि ते कौरवांच्या विरुद्ध बोलायला लागले. द्रौपदीने विचारलेल्या प्रश्नावर सर्वत्र चर्चा सुरू झाली. त्याला उधाण आलं. त्यामुळे धृतराष्ट्राची मोठ्या प्रमाणात निर्भत्सना सुरू झाली. आता विदुराला सुद्धा उत्साह येतो. नैतिक मूल्यांचा अभ्यास असलेला विदुर त्याचे दोन्हीही हात वर करून तिथे जमलेल्या प्रतिष्ठित जनसमुदायाला शांत होण्याचं आवाहन करतो आणि नंतर बोलतो, अहो सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सज्जनांनो, राजपुत्री द्रौपदीने जे प्रश्न विचारलेले आहेत त्याची तुमच्या नैतिकतेच्या कल्पनेनुसार उत्तरं आपल्यापैकी कोणीही दिलेली नाही आहेत. ती अभागिनी आज आपल्यात उभी राहून रडत आक्रंदत प्रश्न विचारते आहे. पुण्य आणि नैतिकता अशा दोनही महत्त्वाच्या मुद्द्यांची इथे परवडत झालेली आहे. एक अडचणीत सापडलेली व्यक्ती राजांच्या सभेत काही विचारती आहे आणि कोणीही त्याला जाब देत नाही आहे, परंतु त्या प्रश्नांचं समाधान होत नाही हे राजांना शोभणारं नाही आहे. तिच्या प्रश्नाला तुम्ही उत्तर देण्यास बांधलेले आहात, कारण तुम्ही सगळे राजे आहात. राजाला जर निर्णय घेता येत नसेल तर त्याला राजा कसं मानता येईल? राजा न्याय देण्यासाठी विधात्याचा प्रतिनिधी स्वरूप असं आपण समजतो आणि तो प्रतिनिधी जर ते न्याय देण्याचं कार्य व्यवस्थितपणे करू शकत नसेल तर ते राजे म्हणून घेण्यास लायक नाहीत असं स्पष्ट होत आहे. म्हणून आपण सगळे आपापल्या ज्ञानानुसार तिच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयास करावा. विकर्ण्याने त्याच्या बुद्धीनुसार जे त्याला योग्य वाटलं ते सांगितलं आहे. बाकीचे सुद्धा त्यांच्या दृष्टीने काय ते उत्तर देतील असं मी सांगतो. प्रतिष्ठेची सबब करून त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं टाळता येणार नाही. ती उत्तरं देताना हितसंबंध सांभाळून उत्तर न देता एखाद्या निष्णात न्यायाधीशासारखी द्यावीत. तुमचा नीतिशास्त्राचा अभ्यास चांगला असतो म्हणून हे आव्हानात्मक प्रश्न पाहावेत. जे जाणून बुजून हितसंबंध राखण्याच्या पापकारक उद्देशाने उत्तर देण्याचे टाळतील ते खोटं बोलण्याच्या पापाचे धनी होतील आणि जे समजून उमजून खोटं उत्तर देतील ते खोटं बोलण्याचं आणि करण्याचं पाप केल्याप्रमाणे दोषी ठरतील आणि नरकात जातील. प्रामाणिकपणे खरं न्यायकारक उत्तर देणारे पुण्याचे मानकरी होतील. एवढं बोलणं झाल्यावर विदुर तो मुद्दा म्हणजे खरं आणि खोटं बोलण्याचा समजवण्यासाठी उदाहरण म्हणून एक प्राचीन काळी होऊन गेलेली गोष्ट सांगतो. वैशंपायन सांगतात, ती प्रल्हाद आणि अंगिरसाच्या मुलाची गोष्ट आहे. मी ती तुला जनमेजया आता पुन्हा सांगतो. वैशंपायन सांगायला सुरुवात करतात. प्राचीन काळी
एक दैत्यांचा राजा होऊन गेला. त्याचं नाव प्रल्हाद. त्याला एक पुत्र होता. त्याचं नाव विरोचन. स्वतःसाठी पत्नी मिळवण्यासाठी तो विरोचन अंगिरसाच्या मुलांबरोबर भांडतो. त्या मुलाचं नाव असतो सुधान्वन. असं ऐकण्यात आहे की तो भांडणाचा वाद मिटवण्यासाठी ज्यात त्या दोघांपैकी श्रेष्ठ कोण हे ठरवावं लागणार होतं. त्यांच्याच्याने ते ठरवणं अशक्य झाल्यामुळे शेवटी ते ठरवतात की राजा प्रल्हादाला मध्यस्थी नेमून त्याच्याकडून कोण जास्त श्रेष्ठ ते ठरवावं. ते प्रल्हादाकडे जातात आणि त्याला विचारतात, सांगा आमच्यापैकी कोण जास्त श्रेष्ठ आहे ते. ते अट घालतात की प्रल्हादाने खोटी प्रशस्ती देऊ नये. त्या वादामुळे प्रल्हाद घाबरला होता. तो सुधान्वनकडे बघतो. तो सुधान्वन रागवलेला दिसतो. त्याचं स्वरूप यमाच्या तळपत्या गदेसारखं होतं. सुधान्वन त्याला रागात बोलतो, जर तुम्ही खोटं बोललात तर किंवा काहीच नाही बोललात तर तुमच्या डोक्यावर वीज पडून त्याचे शतशः तुकडे होतील. ते सुधान्वनाचं बोलणं ऐकून प्रल्हाद मदतीसाठी ऋषी काश्यपांच्याकडे गेला त्यांचा सल्ला घेण्यासाठी. काश्यपाला भेटून प्रल्हाद त्यांना म्हणतो, आपण आमचे गुरु आहात, सर्वज्ञानी आहात, तरी मला एक सांगा, नैतिकतेचं नियम जे देव, ब्राह्मण आणि असुर या तिघांना सारखेच लागू आहेत. मी असं विचारण्याचं कारण म्हणजे मी एका विचित्र प्रकारच्या अडचणीत सापडलेलो आहे. मला सांगा, जर मी उत्तरच दिलं नाही तर माझं काय होईल? खोटं उत्तर दिलं तर काय होईल? त्यावर कश्यप त्याला सांगतायत, जो भीतीपोटी किंवा स्वार्थासाठी किंवा रागामुळे खोटं उत्तर देतो किंवा उत्तरच देत नाही त्याला वरुण देवाचे 1000 काटे लागतील. जो समजून उमजून खोटं बोलतो त्याला वरुणाचे 1000 काटे लागतील. 1 वर्ष पूर्ण झाल्यावर ते काटे सुटतील. म्हणून ज्याला खरं उत्तर माहीत आहे त्यांनी ते न डगमगता द्यावं हेच श्रेयस्कर ठरतं. विदुर पुढे बोलतो, जर पुण्याचा भेद पापाने केला तर इथे जमलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं की तो भेद उघड करावा, नाहीतर ते स्वतःच त्या भेदाचे बळी ठराल. जर अशा सभेत एखादं खरोखरचं खोटं कृत्य उघड झालं नाही तर त्याचा अर्धा दोष ह्या सभेचं नियोजन करण्यावर जाईल. चौथा भाग त्याला जाईल जो ते दोषपूर्ण कृत्य करतो. त्या उलट जर तो भेद उघड झाला तर ह्या सभेचे नियोजनकार या दोषापासून मुक्त होतील. त्याचप्रमाणे इतर सदस्यसुद्धा मुक्त होतात. फक्त ज्याने त्या पापाला सुरुवात केली तोच केवळ दोषी ठरतो. पुढे कश्यप ऋषी म्हणतात, जे खोटं बोलतात त्यांच्या त्या खोटं बोलण्यामुळे आधीच्या आणि नंतरच्या 7 पिढ्यांच्या वंशजांचे सगळं पुण्यकृत्य नष्ट होतं. अशामुळे त्या वंशाची संपत्ती संपते. त्याशिवाय कोणाचे मुलगे मरतात, कुणाचे विवाह मोडले जातात, कोणी कर्जबाजारी होतो, कोणाचा पती मरतो, कोणावर राजाची अवकृपा होते, कोणाची बायको वांझ होते, कोणाला वाघ खातो, कोणाची मालमत्ता त्याला फसवून काढून घेतली जाते, कोणाची मुलं मरतात. असे सगळे परिणाम त्या खोटेपणाच्या तीव्रतेनुसार अनुभवास येतील असं ब्रह्मदेव सांगतात. अशा प्रकारचे विविध दुःखकारक दुष्परिणाम खोटं बोलणाऱ्याला अनुभवावे लागतात. त्याला ते वाईट परिणाम होतानाही पाहावे लागतात. ते होऊ नये म्हणून साक्षीदाराने कधीही खोटी साक्ष देऊ नये असा संकेत आहे. खरी साक्ष देणारा नेहमी पुण्यवानच ठरतो आणि त्याचं आध्यात्मिक कल्याणही होत राहतं. ते कश्यपाचं सांगणं ऐकल्यानंतर प्रल्हाद त्याच्या मुलाला सांगतो, सुधान्वन तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे त्याचे पिता अंगिरससुद्धा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्याची आईसुद्धा तुझ्या आईपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून अरे विरोचन, हा सुधान्वन तुझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ झालेला आहे. ते ऐकल्यावर सुधान्वन बोलतो, अहो प्रल्हाद, तुम्ही तुमच्या मुलावरील प्रेमाखातर खोटं बोललेल्या नाही आहेत. म्हणून मी तुमच्या मुलाला आशीर्वाद देतो की तो 100 वर्ष जगेल. असं सोदाहरण खरं बोलण्याचं महत्त्व काय असतं ते सांगितल्यानंतर विदुर त्या सभेतील सगळ्या राजांना बोलतो. खरं बोलण्याचं महत्त्व लक्षात घेऊन सगळे राजे त्यांचे द्रौपदीच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं देतील. वैशंपायन पुढे सांगतायत, एवढं विदुर बोलला तरी तिथे बसलेले राजे एकही शब्द बोलण्यास तयार नव्हते. तर कर्ण दुःशासनाला म्हणाला, ह्या दासीला द्रौपदीकडे पाहत अंतःपुरात घेऊन जा. त्यावर दुःशासन तिला पुन्हा खेचत आत घेऊन जायला लागला. ती असहाय्य निष्पाप द्रौपदी रडत होती.
ती पांडवांच्याकडे अपेक्षेने पाहत होती, पण ते तिला मदत करण्यासाठी पुढे आली नाहीत. अशा रीतीने सभापर्वातील द्यूतपर्वाचा 68वा भाग संपलेला आहे.